संजय गांधी निराधार योजनांच्या नियमांमध्ये 3 मोठे बदल। नमस्कार मित्रांनो, आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण संजय गांधी निराधार योजनेच्या नियमांमधील 3 महत्त्वपूर्ण बदलांबद्दल माहिती घेणार आहोत। या बदलांमुळे लाभार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये मिळणार, ज्याबद्दल आपण सरकारकडे मागणी केली होती। याबाबत सविस्तर चर्चा करू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला होता की लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला 5 तारखेला पैसे जमा होतील। यामुळे लाभार्थ्यांना बँक किंवा तहसील कार्यालयामध्ये वारंवार चौकशी करण्याची गरज भासणार नाही। यापूर्वी लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये मिळत होते, मात्र आता यामध्ये वाढ करून 2,100 रुपये करण्यात आली आहे। तरी काही लाभार्थ्यांना ही रक्कम 6,000 रुपये करण्यात यावी अशी मागणी केली आहे, कारण वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर 1,500 किंवा 2,100 रुपये पुरेसे ठरत नाहीत। आज 3 डिसेंबर पर्यंत कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे दिसत नाही। नवीन सरकारच्या स्थापनेनंतर म्हणजेच 5 डिसेंबर नंतर या योजनेबाबत पुढील निर्णय घेण्यात येतील। सरकारने 8 ते 15 डिसेंबर दरम्यान थकीत रक्कम आणि नवीन हप्ते देण्याचे संकेत दिले आहेत। जर तुमचे 4 ते 5 महिन्यांचे पैसे थकीत असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। यामुळे प्रशासनाला समस्या सोडवण्यास मदत होईल। संजय गांधी निराधार योजनेतील बदल लाभार्थ्यांसाठी सकारात्मक आहेत, पण याची अंमलबजावणी कितपत प्रभावी होईल हे आगामी काळात कळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।